वर्तमान ह्याचा 23वा अध्याय आणि 43वा वचन. यावेळेस मी विनंती करतो पास्टर तेलोरे साहेबांना की त्यांनी पुढे यावं आणि देवाचं वचन सांगावं. पहिल्या शब्दामध्ये समोर असणाऱ्या लोकांकडे त्यानं पाहिलं आणि जी गोष्ट त्यांना आवश्यक होती क्षमा, आणि त्याच्या संबंधानं तो उद्गारला. जगाला, प्रत्येक व्यक्तीला एक मुद्दा त्याच्यामध्ये, क्षमा केल्याशिवाय मनुष्याचं तारण होत नाही. जे लोक क्षमा करत नाही ते लोकांचं तारणाकडे येण्यासाठी फार मोठं अडखण ठरत आहे. जे लोकांना तारणाकडे येण्यासाठी क्षमा न करणारे लोकच अडखण ठरत आहे. आता येशू ख्रिस्त, जसं मी पाहिलं की यहोशुवा समोर एक चिरा पाहिला, त्या चिऱ्याला 7 डोळे होते. पहिल्या डोळ्यानं ज्ञान करून दिलं. क्षमा ही प्रत्येकाची गरज आहे. क्षमेशिवाय तुमचं ख्रिस्तीपण शून्य आहे. तुम्ही किती बायबल वाचन करा, किती प्रार्थना करा, किती उपवास करा, किती दानधर्म करा, किती धार्मिक कृत्य करा, परंतु क्षमा जर तुम्ही केली नाही तर तुमचं ख्रिस्ती जीवन त्याला शून्य किंमत असते. कारण स्वतः प्रभूनं आम्हाला प्रभूच्या प्रार्थनेमध्ये जवळजवळ 27 प्रमुख प्रकारचे मुद्दे आहेत. प्रभूची प्रार्थना मी जी शेवटी घेतो त्याच्यामध्ये 27 प्रमुख प्रकारचे मुद्दे आहेत. त्यातला तो मुद्दा, ते शिष्य म्हणतात ना की आम्हाला प्रार्थना कशी करावी ते शिकव. त्या मुद्द्यामध्ये तो सांगतो की जसे मी आपल्या अपराधांची क्षमा करतो तसे तूही आमचे अपराध आम्हाला क्षमा कर. म्हणजे प्रार्थनेचा तो मुद्दा आहे की तुम्हाला एकमेकांच्या अपराधांची क्षमा करावी लागणार. बरं, आता या क्षमेनं कसं देवाचं मिशन, देवाचा हेतू, देवाचा उद्देश सफल झाला हे दुसऱ्या वाक्यामध्ये आम्हाला समजणार. सगळं एकमेकावरती डिपेंड आहे. पहिल्यांदा तो म्हणतोय बापांना क्षमा कर. हे काय करतात ते त्यांना कळत नाही. आता यशाच्या पुस्तकाच्या 53व्या अध्यायाच्या 12 वचनामध्ये जर आपण जाऊया, यशाचं पुस्तक 53 अध्याय त्याचं 12 वचन, म्हणजे तुम्हाला ते कळेल हे किती महत्वाचं होतं प्रत्येक उद्गार. यशया 53:12. यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईल. तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल. कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराध्यांमध्ये गणू दिलं. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. या ठिकाणामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षामध्ये येईल. जी भविष्यवाणी त्या ठिकाणामध्ये करण्यात आली होती आणि त्या भविष्यवाणी संबंधानं असं लिहिलं की त्यानं आपल्याला अपराध्यांमध्ये गणू दिलं. म्हणजे देवाच्या योजनेप्रमाणे जेव्हा ख्रिस्त वधस्तंभी लटकेल तर त्याच्या बाजूला 2 अपराधी असणं गरजेचं आहे. 2 चोर. मग काय देवाची योजना आहे, काय प्लॅनिंग आहे? त्या दिवशी जेव्हा त्या पिलातानं विचारलं की तुमच्यासाठी आज वलांडनाचा सण असल्या कारणानं रीतिरिवाजाप्रमाणे राजकैदी सोडण्याचा अधिकार आहे. 2 राजकैदी आहेत. आता तुम्ही म्हणाल 2 चोर होते म्हणजे येशू पण होता, 2 चोर पण होते, बरब्बस पण, असे 4 गुन्हेगार त्या ठिकाणी होते. मग एक राजकैदी सोडण्याचा अधिकार असताना बरब्बसला सोडलं. तिथं तर चोर पण होते ना, चोरांना का नाही सोडलं? पण राज गुन्हेगार म्हणजे राजाच्या विरोधामध्ये, देशाच्या विरोधामध्ये कोणी बंड करेल तर त्याला राज गुन्हेगार ठरवलं जात होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना शिकवत होता, मी देवाचं राज्य स्थापन करण्यासाठी आलो. त्यांना असं वाटलं की राजासमोर दुसरा राजा उभा करणार आहे, म्हणून त्याला राजदंड दिला किंवा राजकैदी म्हणून जेलमध्ये टाकला. आणि दुसरा राजकैदी होता बरब्बस. आता लोकांची मागणी काय होती?
येशूला वधस्तंभी द्या आणि बरब्बसला सोडा. आता तो माझा मुद्दा नाही, पण ते 2 चोर का सुटले नाही याच्या संबंधाने मी तुम्हाला सांगत आहे. त्यानं आपल्याला अपराधांमध्ये गणू दिलं. आता विचार करा, तिथं व्याकरण फार महत्वाचं आहे. अपराधांमध्ये जर बरब्बस सुटला असता, बरब्बस जर वधस्तंभावर लटकला असता तर अपराधी असता, पण 2 चोर सापडले तर अपराध्यांमध्ये त्यानं आपल्याला गणू दिलं. ही देवाची भविष्यवाणी पूर्ण झाली. आता या भविष्यवाणीचा संबंध काय? त्याच्या संबंधानं असं म्हटलं की मी न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे तर तारणासाठी जगामध्ये आलेलो आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावरती होता त्यास तो न्याय निवाडा करत नव्हता. अजूनही तो न्याय निवाडा करत नाही. अजूनही तारण. बरं, त्या तारणामध्ये भाग कोणाला असणार आहे? क्रुसावरती तो म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर. ऐका, समजून घ्या, हे बाप्पा यांना क्षमा कर, हे काय करतात ते त्यांना कळत नाही. हे वाक्य ऐकल्याबरोबर चोराच्या अंतःकरणामध्ये कुठंतरी मनामध्ये पाल चुकचुकली. कुठंतरी त्याला वाटलं सारं आयुष्य चोऱ्या करण्यात घालवलं, आता जर उद्धारक म्हणत आहे यांना क्षमा कर, हा तर स्वर्गात चाललेला आहे, हा देवाचा पुत्र आहे, मला ठाऊक आहे, म्हणून तर बघू राजाधिकार नेशील त्यास माझी आठवण कर. आणि मला इतकं आश्चर्य वाटतंय, 3.5 वर्ष येशूच्या सहवासात चालणारे येशूचे शिष्य, एकाला सुद्धा तो म्हटला नाही तू आज माझ्यावर सुखलोकात असशील, पण चोराला तो म्हणतो आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. सुखलोकाचं अभिवचन एकाला सुद्धा मिळालं नाही. चोराला कसं काय मिळालं? काय चोरा संबंधानं देवाच्या अंतःकरणामध्ये, येशूच्या अंतःकरणामध्ये भावना झालेल्या आहेत. बरं, अजून एक गोष्ट ध्यानात ठेवा. तो प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना त्यानं यातना भोगलेल्या आहे. त्याचं शरीर सोलून काढलेलं आहे, डोक्यात काट्यांचा मुकुट आहे, हातामध्ये खेळ ठोकलेले आहे, अंगातनं रक्त वाहत आहे, मानसिकता त्याची पूर्णपणे बदलून गेलेली आहे. साधं डोकं दुखलं, अंग दुखलं ना तर आम्हाला एकमेकाशी बोलताना सुद्धा आम्ही त्रागा करतो, वाद घालतो, कधी कधी तोंड बंद करून बसतो आणि त्या समोरच्या व्यक्तीला म्हणतो मी किती त्रासात हे तुला समजत नाही का? मग प्रभू येशू ख्रिस्त त्याच वधस्तंभावर असताना काय मिशन त्याचं होतं? काय मिशन होतं? लटकलेल्या अवस्थेमध्ये क्षमा मागतो. लटकलेल्या अवस्थेमध्ये एक चोर, त्याच्या बाजूचा एक चोर म्हणतो की तू देवाचा पुत्र असशील तर माझी सुटका कर आणि तुझी सुटका कर. या मानसिकतेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने डोळे मिटून शांत बसलं पाहिजे. पण त्याला माहिती आहे वेळ थोडका आहे. 3 तासाची झुंज, या झुंजेमध्ये जाता जाता तारणाची योजना मला पूर्ण करायची आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीला जेव्हा ते क्रुसाकडे येतील त्यास त्या वधस्तंभावरचा चोर दिसला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आशा निर्माण झाली पाहिजे, अरे चोराला सुखलोक मिळालं, माझ्यासाठी सुद्धा सुखलोक खुलं आहे. चोराला सुखलोक मिळतं, चोर सुद्धा स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकतो. तुमचं मिशन या पृथ्वी तलावरती काय असलं पाहिजे माहिती का? ज्या लोकांना खरा ख्रिस्त ठाऊक नाही अशा लोकांना, जे पापामध्ये अंधकारामध्ये अडकून पडलेले आहेत, त्यांना आशेची किरण दाखवा. दुसऱ्या भाषेमध्ये असेल, मरणाऱ्याला मरू देऊ नका, तर त्याच्यासाठी जिवंत येशूची आशा दाखवा. आशा दाखवा. लोक मरावेत या प्रकारची प्रार्थना करू नका. कित्येक वेळा परिवारातले लोक, मंडळीतले लोक आम्ही आशा सोडून देतो. एक व्यसनी व्यक्ती, एक वाईट वागणारा मुलगा, कधी कधी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो, देवा याला जगातनं काढून घे. परंतु बायबल सांगतं येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर असताना चोराला सुद्धा बदललं. चोराला सुद्धा त्यानं बदललं. त्याची भाषा, त्याची क्षमा. लोक कधी बदलतात माहिती का? जेव्हा तुम्ही हा शब्द बोलताना हे बाप्पा यांना क्षमा कर, तिथूनच लोक बदलायला सुरुवात होतात. ही लोकांच्या बदलाची प्रोसेस आहे. लोक का बदलत नाही? ते ट्रॅक्स वाचून नाही बदलणार. तुम्ही नवा करार त्यांच्या हातात दिल्यावर ते नाही बदलणार. नवा करार छान आहे, ट्रॅक्स मधली माहिती छान आहे, पण देणाऱ्या व्यक्तीचे जीवन जेव्हा बघतील ना तेव्हा लोक बदलले जातील. चोरानं येशूचं जीवन पाहिलं, दुसऱ्या चोरानं
येशूचं जीवन पाहण्याच्या ऐवजी त्याला उद्धार करता, सुटका देणारा, मोक्ष देणारा, काय त्याची धारणा होती त्या चोराची? त्याला पापातनं सुटायचं नव्हतं, त्याला त्रासातनं सुटायचं होतं. म्हणतो तू देवाचा पुत्र आहेस तर माझी सुटका कर. तुमची प्रार्थना कधी कधी त्या दुसऱ्या चोरासारखी असते. तू देव आहेस ना, मग मला आजारपणातनं बाहेर काढ. तू देव आहेस ना, मग माझ्या परिवारातलं दुःख बाहेर काढ. तू देव आहेस ना, मला नोकरी दे. काय तुम्ही त्या चोरापेक्षा वेगळं करत आहात? त्या दुसऱ्या चोराप्रमाणेच आमचं जीवन आहे. जे प्रभूनं आमच्या जीवनात आहे ते दुःख काढून टाकावं. पण तो दुसरा चोर काय विचार करतो माहिती का? मरणार तर आहे, पण मेल्यानंतर मला सुख लोक मिळणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीचं अंतिम सत्य मरण आहे, लक्षात घ्या. प्रत्येक व्यक्तीचं अंतिम सत्य मरण आहे. मरण कोणाला चुकणार नाही. पण प्रश्न तोच आहे जो चोरानं त्याचा उलगडा करून सांगितला. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की एक चोर ख्रिस्ताच्या बाजूचा चोर आहे. ख्रिस्ताच्या बाजूचा चोर आहे. एक चोर ख्रिस्ताचा विरोधक आणि तो निंदकाचा वधस्तंभ. एका बाजूला निंदकाचा, एका बाजूला पश्चाताप करणाऱ्या चोराचा वधस्तंभ आहे. आज आम्ही देखील त्या दोन चोरांपैकी एक आहोत. तुम्ही ज्या सुटकेसाठी मागत आहात, प्रभूनं सुटका द्यावी, प्रभूनं उद्धार द्यावा, प्रभूनं माझे क्लेश काढून टाकावेत. अहो, पौलानं पण ते मागितलं ना. एक काटा माझ्या जीवनामध्ये, प्रभू तो काढून टाक. काटे तुमच्याकडे असणार आहे. येशूने काय प्रार्थना केली? वधस्तंभी जाण्यापूर्वी, होईल तर हा प्याला मजपासून टळू दे. कोणता प्याला? हे दुःख सहन करावं लागणार होतं त्याला. हे यातना सहन कराव्या लागणार होत्या. आणि यातना इतक्या भयानक होत्या की येशूला त्या यातना, त्याची आठवण येऊन कधीच अशी प्रार्थना केली नाही. पण त्या दिवशी प्रार्थना केली, देवा हा प्याला माझ्यापासून टळू दे. परंतु दुसऱ्याच वाक्यामध्ये तो बदलतो, म्हणतो माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. का तुम्ही तशी प्रार्थना करत नाही? का तुम्ही त्या चोरासारखं म्हणत नाही, तू राजाधिकारी येशील तर माझी आठवण कर? अहो, श्रीमंत मनुष्य आणि दरिद्र लाजरस, का श्रीमंत मनुष्य नरकामध्ये गेला? का दरिद्र लाजरस स्वर्गामध्ये गेला? यातना भोगल्या त्यानं. अंगावरचे फोड कुत्रे येऊन चाटत होते, खायला नव्हतं, पण धार्मिकता त्यानं सोडली नाही. चोरानं विचार केला, सारं आयुष्य पापामध्ये जीवन जगलो, आता उद्धारक बाजूला आहे, एकदा तरी त्याच्यासारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करू. एवढे वर्ष स्वतःसाठी जगला, पण आता जाताना एक विचार करून जा, मी माझं जीवन प्रभूला देईल. जगणे ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. ही भावना धारण करा, हे विचार धारण करा. या विचारानं जीवन जगा. निंदकाचा वधस्तंभ, या येशूनं त्याला उत्तर सुद्धा दिलं नाही. निंदकाचा वधस्तंभ, कोण निंदक आहे? आम्ही म्हणतो तो चोर निंदक आहे. निंदकाचा वधस्तंभ, निंदकाचा वधस्तंभ, निंदकाचा वधस्तंभ. या दुसऱ्या चोराला दोष देऊन देऊन आम्ही कधी कधी त्याच्या संबंधानं एकदम तुच्छतेची भावना करतो. पण कोण निंदक आहे? तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये प्रत्येकामध्ये एक निंदक लपलेला आहे आणि तुम्ही त्यामध्ये आहात, ही गोष्ट पण तुमच्या लक्षामध्ये येत नाही. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. गणनाचं पुस्तक 15 अध्याय 30 आणि 31 वचन. गणनाचं पुस्तक 15 अध्याय 30 आणि 31 वचन. 15 अध्याय 30 आणि त्याने परमेश्वराचे वचन, त्यानं परमेश्वराचं वचन तुच्छ मानिले, तुच्छ मानलं व त्याची आज्ञा मोडिली, त्याची आज्ञा मोडली. म्हणून त्याचा सर्वस्वी उच्छेद व्हावा, सर्वस्वी उच्छेद व्हावा. त्याच्या दुष्कर्मांची क्षमा त्यानेच भोगावी. त्यानंच भोगावी. 31 आणि गणना 15 30 आणि 31. परंतु धिटाईनं काही कृत्य करणारा मनुष्य, मग तो स्वदेशी असो किंवा परदेशी असो, तो परमेश्वराची निंदा करणारा समजावा. कोण निंदक आहे? धिटाईनं पाप करणारा. पाप काय हो? क्षमा न करणं पाप आहे, राग येणं पाप आहे, अपशब्द बोलणं पाप आहे. सगळे संदेश आम्ही ऐकतो. येशू म्हटलं नाही का, शिष्याने विचारलं प्रश्न, शिष्य कसे ओळखावे? तुमची एकमेकावर प्रीती असेल तर तुम्ही माझे शिष्य. बघा, एक जण प्रभूकडे आला, त्यांनी म्हटलं स्वर्गात जायला पाहिजे तर मी काय केलं पाहिजे? तर म्हटलं जा 10 आज्ञा पाळ.
पण बालपणापासून पाळत आलो. ठीक आहे, आईने ते गरीबाला वाट, निघून गेला. प्रभूनं सगळ्याच ऑब्झर्वेशन केलं बरं का, कशा पद्धतीनं हे लोक आपल्या मनाप्रमाणे धार्मिक कल्पना मांडतात आणि कशा पद्धतीनं मला वचनाच्या द्वारे सांगतील की आज तू माझ्यावर सुखलोकात असेल. निकोदेमस पण रात्रीच्या वेळेस आला, धर्मपंडित, धर्माचं शिक्षण देणारा, तो पण प्रभूला विचारतो स्वर्ग राज्यात जायला पाहिजे तर मी काय केलं पाहिजे. म्हटलं तुझा नवा जन्म झाला पाहिजे, आणि तो पण निघून गेला. तरुण मुलगा बायबल वाचन करतो, प्रार्थना करतो, 10 आज्ञा पाळतो, त्याला पण स्वर्ग राज्या संबंध ना, आणि चोराला म्हणतो तो आज माझ्यावर सुखलोकात असेल. एवढे धार्मिकाला तो बोलत नाही, आणि चोराला म्हणतो तुम्ही स्वर्गामध्ये पोहोचाल. कशासाठी हो? याचं कारण तुम्हाला धार्मिकाचं काय असतं प्रॉब्लेम माहिती का? धार्मिकाला धार्मिकता म्हणजे काय? आमच्याकडं चर्चला नाही गेला, चर्चला नाही गेला, चर्चला नाही गेला, चर्चला येतो तंबाखू खातो, चर्चला येतो बिड्या फुकतो, चर्चला येतो पानाच्या टपरीवरती आहे, चर्चला येतो व्यभिचार करतो, चर्चला येतो चोऱ्या करतो, चर्चला येतो शिवीगाळ करतो, चर्चला येतो भांड करतो. सगळे गुण तसेच आहेत. म्हणजे तुम्ही चर्चला येता, वचन ऐकता आणि धिटाईने पाप करता, म्हणजे तुम्ही कोण आहे? निंदक. काय वाचलं आता? वाचा परत एकदा म्हणजे समजेल. परंतु धिटाईनं काही कृत्य करणारा मनुष्य, आधी धिटाईनं पाप करणारा मनुष्य, मग तो स्वदेशी असो किंवा परदेशी असो, तो धिटाईनं पाप, डेअरिंगच आहे हो त्याचं. तो आता मी किती तुम्हाला सांगितलं ना, तंबाखू खाणं पाप आहे का? पाप नाही, पाप नाही, पाप नाही, पाप नाही. एका शहाण्याने मला सांगितलं, बाळाचं एवढं तंबाखू खाणं पाप पाप सांगताय तुम्ही? तंबाखू खायची नाही, तंबाखू खायची नाही. झाड लावलं तरी कशाला देवानं तंबाखूचं? झालं, देवावर ढकलून मोकळे झाले. बाबडीचं पण लावलंय ना, जाऊन खा बरं. ते कसं खावं कळत नाही, काटा कसा खावा? सर्व गोष्टीचं मुबलक दिलंय, मुबलकता दिली किंवा स्वातंत्र्य दिलं, पण स्वातंत्र्य म्हणजे गैरशिस्त वागणं नव्हे. डॉक्टर सांगतायत हो, तंबाखू खाणं शरीराला हानिकारक आहे, आणि त्याला इकडं माकडाचं तोंड, त्या हड्ड्या, 2 हड्ड्या, त्याच्यावरती कवटी लावतात. वैधानिक इशारा, च्युइंग टोबॅको इज इंजुरियस टू युअर हेल्थ, तुमच्या आरोग्यासाठी ते हानिकारक आहे. तरी तुम्ही खाता आणि देवाच्या मंदिरात येऊन प्रभोजन पण घेता. मग तुम्ही त्या दुसऱ्या चोराचा, निंदकाचा वधस्तंभ नाही का? मी त्याच्याविषयी पण बोलत नाही. रागा संबंधानं सुद्धा आहे, रागा संबंधानं सुद्धा आहे. शास्त्रामध्ये असं लिहिलंय, दारूबाजी आणि संसाराची चिंता यांनी तुमची मनं भारावून जाऊ नये म्हणून सांभाळा. एखादा मनुष्य संसाराची चिंता करतो, तो दारू पिण्यापेक्षा भयानक आहे. म्हणतो तो दारुड्या, आणि तू संसाराची चिंता करत बसते. मुलाचं कसं व्हायचं, याचं कसं व्हायचं, ऍडमिशनचं कसं व्हायचं, नोकरीचं कसं व्हायचं, लग्नाचं कसं व्हायचं, अजून लग्न नाही झालं तर लेकरं कधी होणार, लेकरं नाही झाले तर ऍडमिशन कधी होणार. या सगळ्याची नाही काय झालं, सिस्टर चर्चला नाही, अहो यांचा नाश्ता, मग नातवाचं, मग अमक्याचं, मग येतो ना गुड फ्रायडेला. आता गुड फ्रायडेला सगळी गर्दी आली, रविवारी नाही मंडप पडत. गुड फ्रायडेला टाकावंच लागतो का, तर आलेच सगळे धुवून पुसून. शास्त्रामध्ये असं लिहिलंय, शब्दात मोडणाऱ्याला दगडानं ठेचून मारावं. आणि तुम्ही धिटाईने शब्दात मोडता, डेअरिंगनी शब्दात मोडता. आई बापाची निंदा करणारे त्यालाही दगडानं ठेचून मारा. आणि तुमचे आई बाप तुमच्या घरात नाही, त्यांना ठेवलंय वृद्धाश्रमात. तुम्ही स्वतंत्र राहतात, चर्चला येता, धिटाईनं पाप करता, आणि हे आमच्या स्वर्गातील बापा तुझं नाम पवित्र मानलं जाऊ, तुझं राज्य कशाला येऊ दे. निंदकाचा वधस्तंभ. ख्रिस्ती जीवन, ख्रिस्ती सिद्धांत हे वचनाप्रमाणे आचरण करणारे लोकांसाठी आहे, आणि जे वचनाप्रमाणे आचरण करतात त्यांच्यासाठी स्वर्गराज्य आहे, त्यांच्यासाठी स्वर्गराज्य आहे. बोलणारे पोपट बनू नका, कृती करणारे विश्वासू लोक बना. कृती करणारे विश्वासू लोक. या चोरा संबंधानं
आम्ही पाहतो त्यानं निंदकाचा वधस्तंभ, निंदक कोण? धिटाईनं पाप करणारा व्यक्ती निंदक आहे. कोणतं पाप आहे जे तुम्ही ऐकलंय, जे तुम्हाला टोचतंय? काही लोकांचा आक्षेप असतो, ते म्हणतात नाही आमची पाळक ना टोचून टोचून बोलतात. मी तो खोचून खोचून बोलतो. तुम्हाला टोचून पण कळलं ना तर तुमच्या उरामध्ये सुरा घालायला पाहिजे देवाच्या वचनाचा. टोचून टोचून बोलतात. मग काय तुम्हाला गुदगुल्या करायच्या? तुम्ही चांगले, तुम्ही स्वर्गात जाणार आहे, या 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 स्वर्गाचं राज्य खोल्या. अहो तिथं असं म्हटलं पुष्कळ जण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल पण त्यांच्याच्यानं जावणार नाही. कोण जाणार नाही? निंदक. कोण निंदक आहे? धिटाईनं पाप करणारे लोक. काही पाप तुम्हाला ठाऊक आहेत. तुम्ही म्हणू नका की आम्हाला माहित नाही. त्या दिवशी एकेकाचं पुस्तक उघडलं जाणार आहे. एकेकाचं. हो, या चर्चमध्ये सगळीकडे सीसीटीव्ही ठेवलेले आहेत, इथून तिथून लावून ठेवलेले आहेत. धापा बरं काय लगेच उघडणार आणि तिथलं टीव्ही. कोणी दान कोशातलं पैसे चोरले लगेच तिथं कळणार आहेत. कोण काय घेऊन गेलं, पुस्तक बिस्तक घेऊन गेलं, एखादं उपासना संगीत कमी पडलं लगेच सीसीटीव्ही त्याचं काढायचं. तुम्ही एवढे हुशार आहे, तुमचा बाप तुमच्यापेक्षा हुशार आहे. हो, सगळ्यांचं तो म्हणतो तुझं उठणं, तुझं बसणं, तुझं चालणं, तुझं बोलणं, तुझं निजणं सगळं मी बारकाईनं पाहतो. थिटाई तुम्ही इथं कराल, न्याय तुमचा तिथं निश्चित होणार आहे. निंदक म्हणजे थिटाईनं पाप करणारा व्यक्ती. प्रियानं बदलणं गरजेचं आहे. नम्र व्हा देवासमोर. आपले दोष, आपल्या चुका, आपले अपराध, बारीक सारीक पाप प्रभू समोर कबूल करा. अहंकाराचं जीवन तुम्हाला नरकाकडे घेऊन जाणार आहे. चोराला सुखलोक मिळाला. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हा जो चोर आहे ना, दुसरा चोर, याला प्रभू स्वर्ग राज्याचं अभिवचन देतो. का माहिती का? तो चोर असून सुद्धा त्याला देवाचं भय आहे. हो, जेव्हा तुम्ही राजाधिकरण याल ना तेव्हा माझी आठवण करा. आम्ही धार्मिक असून देवाचं भय नाही. चोराला देवाचं भय आहे पण धार्मिकाला देवाचं भय नाही. म्हणून ते आम्ही एक वचन वाचलं नाही का, धार्मिकाला त्याची धार्मिकता वाचवणार नाही. तुमची धार्मिकता फाटक्या वस्त्रासारकी, घाणेरड्या चिंधीसारखी आहे. या चोराची धार्मिकता काय? त्यानं प्रभूचं भय मानलं. आणि प्रभूचं भय मानणं म्हणजे पापापासून दूर राहणं. काय प्रभूला आवडतं ते बोलताना सुद्धा विचार केला पाहिजे. तुमच्या डोक्यातले विचार प्रभूला पसंत आहेत का? तुमच्या कल्पना प्रभूला पसंत आहे का? आम्ही देवाच्या मंदिरामध्ये येताना शास्त्र सांगतं तू परमेश्वराच्या मंदिरात पाऊल टाकताना सावधानतेनं पाऊल टाक. सावधानतेनं पाऊल टाक. हे देवाचं मंदिर आहे, परमेश्वराचं भवन आहे. मग येशू ख्रिस्त शल्मोनानं बांधलेल्या मंदिरामध्ये गेला. मंदिर खूप सुंदर होतो, पण पाहिलं काय त्यानं? सराफाचे चौरंग, कबुतरांचा बाजार, जनावर आतमध्ये बांधलेले आहेत आणि त्याचा व्यापार त्या मंदिरामध्ये. आज पण आमच्याकडे जनावर बांधलेले आहेत. जनावर आहेत हो, एकमेकाला शिंग मारणारे जनावर आमच्यामध्ये आहेत. एकमेकाला डुसण्या मारतो आम्ही. कोणाचं कोणाशी पटत नाही. याच्याशी वाद, त्याच्याशी वाद, सगळ्यांशी आमची वाद आहे. आमची डोकी ठिकाणावरती, आमचे डोके ठिकाणावरती नाहीत. द्वेष अंतःकरणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भरलेला आहे. येशू ख्रिस्त आला, त्याने हातामध्ये आसूड घेतला, सगळी जनावरं बाहेर काढली आणि एक वाक्य बोलला, माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थना ग्रह म्हणतील. परमेश्वराचं मंदिर हे प्रार्थना ग्रह. इथं आल्यावर प्रत्येक व्यक्तीनं नम्रच बनावं लागतं. नम्र म्हणजे खालीमान घालणं नव्हे. नम्र म्हणजे प्रभू समोर आपल्या पापाची कबुली देणं, पाप सोडणं, याला नम्र म्हटलेलं आहे. नम्र म्हणजे पापाचा त्याग करणं. पाप आमच्यामध्ये असता कामा नये. बारीक सारीक पाप आम्ही सोडलं पाहिजे. चोरानं सोडलो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? 46 वचन वाचता का? लुकाचं शुभवर्तमान 23 अध्याय 46 वचन. लूक 23:46. 42 वाचा. 42 वचन.
मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल, आपण आपल्या राजाधिकाराने याल, तेव्हा माझी आठवण करा. आता बघा, हे तुम्ही खूप वेळा वाचले, काय तुम्हाला त्यातनं कळलं? तुमची भाषा काय? हे येशू, मी चालले प्रवासाला, माझं संरक्षण कर. हे येशू, माझा मुलगा परीक्षेला चालला, त्याला ज्ञान दे. जसं येशूला आम्ही आमचा नोकर, हा चोर असून काय म्हणतो? माझी आठवण करा. काय म्हटलं होतं? आपल्या राजाधिकाराने या. नाही, अहो येशू. सगळ्यात रानटी भाषा कोणाची असते? चोराची. अबे तुला देऊ का, खुपसून टाकील. मग याची भाषा कशी काय बदलली हो? येशूचा सहवास. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? चोराची भाषा 3 तासात बदलली हो. आम्ही 3 पिढ्याची ख्रिस्ती, पण भाषा नाही बदलली. चोराची भाषा 3 तासात बदलली. 3 तासामध्ये काय त्याच्या विचारांचं परिवर्तन झालं, काय त्याच्या शब्दांचं परिवर्तन झालं. हा चोर प्रभूला म्हणत आहे, अहो येशू. जे लोक प्रभूच्या सहवासामध्ये आहे ना, देवाच्या सहवासातल्या लोकांचं वैशिष्ट्य काय? पहिले त्यांची भाषा बदलते. भाषा बदलली पाहिजे. नम्रता, लीनता, तेपणा, रिस्पेक्ट शब्दामध्ये आला पाहिजे हो. ख्रिस्त आल्यावर सगळं बदललं जातं. जर काय त्वरा कर, खाली आहे, आज मला तुझ्या घरी जेवायला यायचं, गेला येशू त्याच्या घरी. भाषा बदलली त्याची. जेव्हा येशू नव्हता तेव्हा कोणतीच गाडी सोडत नव्हता पैसे घेतल्याशिवाय. येशू आल्यावर भाषा बदलली. मी कुणाचं घेतलं, कुभांडानं चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरीबाला देतो. लक्षात ठेवा, ख्रिस्त ज्यावेळेस तुमच्यामध्ये येतो तर सगळ्यात मोठा बदल तुमची भाषा बदलते. का त्या चोराला स्वर्ग राज्य मिळालं? भाषा बदलली. म्हणून 120 लोक माडीवरती असताना, नीट आहे का, ती लेकरं पळू देऊ नका, त्याने एका ठिकाणी बसला. जेव्हा पवित्र आत्मा 120 लोकांवरती माडीवर आल्या, तेव्हा पवित्र आत्म्याच्या जिभा त्यांच्यावरती आल्या. का व जिभा आल्या? 50 दिवस माग जा ना. येशूला पकडलं आणि पेत्रानं येशूला शिव्या दिल्या. येशू गेल्यावर त्याची भाषा बदलली. त्याच्या अगोदर चांगली भाषा होती, नाव माझी डोलते पाण्यावरी, नाव माझी डोलते पाण्यावरी, नाव माझी डोलते पाण्यावरी. तिथून बाहेर पडला, येशूला पकडलं की शिव्या द्यायला सुरुवात केली. आता येशूला माहिती होतं यांची भाषा बदलायला पाहिजे, तर यांना पवित्र आत्म्याची गरज आहे. मग पवित्र आत्मा जिव्हांच्या रूपाने त्यांच्यावरती आला आणि त्यांची भाषा बदलली. चोराची भाषा बदलली हो. प्रश्न तोच आहे, तुमची भाषा बदलली का? उर्मटपणा, ताठा, अहंकार, राग, द्वेष, याच भाषेमध्ये तुम्ही एकमेकाला उत्तर देत आहात. रिस्पेक्ट नाही कधी कोणाचा. तुम्हाला माहिती का, तुमच्या प्रत्येक शब्दाचा हिशोब प्रभू तुमच्याकडे घेणार. शब्दाचा हिशोब, एक एक शब्द. काय स्वर्ग राज्यामध्ये गेल्यावर तुम्हाला काय लगेच तिथे गेट पास देऊन म्हणणार नाही, हा ह्युम चर्चचे मेंबर आहेत, त्यांची पाकिटं पण मोठी मोठी आहेत. पाकिटं किती मोठं आहे याच्यापेक्षा तुमची जीभ किती मोठी त्याच्यावर तुमचा हिशोब असणार आहे. काय बोलला, किती चरचर केलं, किती निंदा केली, किती अहंकार, किती कुणाला दुखावलं, किती लोक तुमच्यामुळं चर्च सोडून गेले, किती लोकांना तुमच्यामुळं त्रास झाला, या सगळ्या शब्दाचा हिशोब घेणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, प्रभूच्या सहवासानं स्वभाव बदलतो, भाषा बदलती, आणि ज्याची भाषा बदलती त्याला अभिवचन. आज तुमच्याबरोबर सुखलोकापाशी. सुखलोकासाठी तुमच्या भाषेचं रूपांतर होणं गरजेचं आहे. नम्रता, लीनता येऊ द्या. असं म्हटलं, योबा संबंधानं म्हटलं, जेव्हा मी बोलतो तेव्हा लोक माझ्या भाषणाची आतुरतेने वाट पाहत होते. असे शब्द बोला की तुमच्या शब्दाची किंमत व्हावी, ते मार्गदर्शन व्हावं. आणि शेवटचा मुद्दा, रोमकराचं पत्र 10वा अध्याय 2रं वचन, एकच वाचूया, अजून
पुढे आपल्याला सरकायचंय, परंतु रोम 10:2 वाचूया. हा, जे पौलानं त्या ठिकाणात रोमकराच्या मंडळीला लिहिलेलं पत्र आहे, आणि त्या पत्रामध्ये काय लिहितो पौल? रोमकराचं पत्र 10 दुसरं वचन. मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही. हा, वाचा. कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे 9 दुसरं वचन वाचा. कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची 9 की येशू प्रभू आहे, येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवलं असं आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील तर तुझे तारण होईल. अख्ख्या बायबलमध्ये अगदी सोपं तारण जगासाठी सांगितलं गेलं, आणि त्या तारणाची व्याख्या चोर सुखलोकात कसा गेला, तुम्ही सुखलोकामध्ये पोहोचू शकता का, याच्या संबंधानं जो तुमचा गोंधळ आहे, कोणत्या व्यक्तीला सुखलोक मिळेल याच्या संबंधानं इथं आम्ही पाहतो, या चोरानं फक्त प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवला, मुखानं कबूल केलं, तू राजाधिकार नेशील. येशू त्याला म्हटलं, आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. हृदयामध्ये ख्रिस्ताला घेणं. चोर गेला हो, चोर स्वर्गामध्ये पोचला. सुखलोक, आता मला ते सांगायचं नाही, मी तुम्हाला नंतर शेवटच्या याच्यामध्ये तुम्हाला सांगेल सुखलोक म्हणजे नेमकं काय. सुखलोक म्हणजे स्वर्ग नाही, पण तो स्वर्ग एक मनुष्य जीवन जगत असताना त्याला 2 ठिकाणी जावं लागतं, एक सुखलोक किंवा अधोलोक. अधोलोकामध्ये यातना आहे, सुखलोकामध्ये शांत निद्रा घेतली जाते मेल्यानंतर. स्वर्ग नंतर आहे, मेल्यावर जिथं आम्ही जातो ती जागा म्हणजे सुखलोक किंवा अधोलोक. एवढे वर्ष चोऱ्या त्यानं केल्या, एवढं वर्ष त्यानं खून केले, दरोडे घातले, वाईट बोलला, पण शेवटच्या क्षणी येशूवरती विश्वास ठेवला. तीच गोष्ट जाता जाता सांगतो, एवढे वर्ष पाप केलं असेल, पण एकदा क्रुसाकडे या, सगळ्या पापांची क्षमा करून प्रभू तुम्हाला अभिवचन देईल, आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव.